नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. कापसाचा कमाल बाजारभाव आता काही बाजारांमध्ये 8,800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर सरासरी बाजारभाव हमीभावाच्या दरम्यान पोहोचला आहे. मग आता इथून पुढं कापसाच्या बाजारात काय होणार? दर आणखीन वाढतील का, दर थांबतील का, कमी होतील? असे कोणते घटक आहेत की ज्यामुळे दर वाढू शकतात आणि कोणते घटक आहेत की ज्यामुळे दर स्थिरावू शकतात, याचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेहमीप्रमाणे सुरुवात करूयात ते बाजारभावापासून. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही बाजारांमध्ये 8,700 ते 8,800 रुपयांचा दर मिळतो आहे. मग आता त्या बाजारातल्या सगळ्याच कापसाला दर मिळतो का, तर असं नाही आहे. उदाहरणार्थ अकोट बाजारामध्ये आज 8,800 रुपयाचा दर मिळाला. हा दर म्हणजे हा भाव आज राज्यातला सर्वाधिक म्हणजेच उच्चांकी भाव होता. मग अकोट बाजारातल्या सगळ्याच कापसाला हा दर मिळाला का, तर असं नाही आहे. तिथल्या देखील चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला मिळालेला हा उच्चांकी भाव आहे. त्यामुळे सगळ्याच बाजारांमध्ये या दरम्यान दर मिळालेला नाही आहे. मग इतर बाजारांमधला सरासरी भाव किती आहे, तर तो पोहोचलेला आहे हमीभावाच्या दरम्यान. बहुतांशी बाजारांमधला आज मिळालेला सरासरी बाजारभाव म्हणजे की ज्या भावानं जास्तीत जास्त कापूस विकला गेला आहे तो बाजारभाव आहे 7,800 ते 8,100 रुपये. म्हणजेच हमीभावाच्या आसपास सध्या कापूस पोहोचलेला आहे. बहुतांश बाजारांमध्ये 8,000 ते 8,100 रुपयांचा दर मिळतोय. म्हणजेच हमीभावाच्या दरम्यान कापूस पोहोचलेला आहे, यावरून असं दिसून येत आहे. आता हमीभावाच्या दरम्यान खुल्या बाजारामध्ये दर मिळत असल्यामुळं CCIची खरेदी सध्या कमी झालेली आहे. CCIनं आतापर्यंत जवळपास 72 ते 75 लाख गाठींच्या दरम्यान कापूस खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. आता CCIनं यंदा सुरुवातीपासूनच कापूस दराला आधार दिलेला आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये कापूस आला तेव्हा आपण सुरुवातीपासून असं सांगत होतो की CCI कापूस खरेदी करते, त्यामुळं किमान हमीभावानं तरी यंदा कापूस विकावा, कारण CCI खरेदीमध्ये होतं. ज्या कालावधीमध्ये कापसाचा बाजारभाव अगदी 7,000 रुपये होता तेव्हा देखील CCI खरेदीत होतं. त्यामुळं कापूस दर वाढायला यंदा CCIचा मोठा हातभार लागलेला आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये जर समजा कापसाचे बाजारभाव सातत्यानं 8,100 रुपयांच्या पुढेच राहिले, म्हणजे हमीभावाच्या पुढे राहिले किंवा कमीत कमी 8,000 जरी राहिले तरी CCIला शेतकरी कापूस जास्त प्रमाणात देणार नाही. CCIची खरेदी कमी होणार आहे, की ज्याची शक्यता पुढच्या काळामध्ये जास्त दिसते की कापूस बाजार हा 8,000 रुपयांच्या दरम्यान टिकून राहू शकतो. हा कधी राहू शकतो, जेव्हा सरकारनं इतर कुठलाही निर्णय घेतला नाही तर. जर समजा सरकारनं आयात शुल्काविषयी कुठला निर्णय घेतला किंवा आयात कोटा कुठल्या देशातून आयातीचा कोटा ठरवून दिला तर मात्र आपल्या कापूस बाजारावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. तो भविष्यामध्ये होऊ शकतो. आता सध्या तरी असं कुठलं धोरण सरकारनं जाहीर केलेलं नाही आहे. परंतु आपण जर जास्त दरवाढीची वाट पाहत असाल किंवा आणखीन जास्त दिवस कापूस ठेवू इच्छित असाल तर आपण या धोरणाकडे तरी लक्ष ठेवून असायला पाहिजे, कारण हे धोरण एका रात्रीतून जाहीर होतं आणि त्याचा बाजारावर लगेच परिणाम होत असतो. थोडक्यात काय, तर CCIचा आधार मिळालेला आहे. आता बहुतांशी बाजारांमध्ये आपल्याला हमीभाव मिळतोय. आता अनेक शेतकरी सांगतात की आमच्या भागामध्ये कापूस कमी आहे. त्याचं साहजिकच अनेक भागांमध्ये कापूस कमी आहे, कारण बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे. जे शेतकरी मोठे आहेत, जास्त दिवस थांबू शकतात, कापूस मागे ठेवू शकतात किंवा लगेच कापूस विकण्याची ज्यांना गरज नाही, अशा शेतकऱ्यांकडे आणि मोजक्या प्रमाणात कापूस असण्याची दाट शक्यता आहे. आता यंदा देशातलं उत्पादन कमी झालेलं आहे. उत्पादनावरून आत्तापर्यंत वेगवेगळे मतभेद आपल्याला दिसून आलेले आहेत. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही जी उद्योगांची संस्था आहे, बॉडी आहे, तिनं यंदा 309 लाख गाठी उत्पादन झाल्याचं सांगितलं. परंतु बाजारामध्ये जे अभ्यासक काम करतात, जे काही उद्योगातले काही जाणकार आहेत, त्यांच्या मते 280 ते 290 लाख गाठींच्या आतच कापूस उत्पादन यंदा स्थिरावलेलं आहे. त्यामुळेच कापूस आयातीवर शुल्क लागू झालं आणि आयात कमी होणार हे दिसल्यानंतर लगेच कापूस दरामध्ये वाढ झाली, असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता CCIच्या खरेदीबरोबरच यंदा कापसाच्या दराला चांगला आधार मिळाला तो सरकीकडून. सरकीचं उत्पादन यंदा देशामध्ये कमी झालं, ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. पावसामुळे सरकीच्या पहिल्या 1-2 वेचणीमधला जो काही कापूस होता की जो पावसामध्ये सापडला, त्यातल्या सरकीची गुणवत्ता कमी झाली होती. त्यामुळं यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरुवातीपासूनच सरकीचे दर चांगले होते. आता जेव्हा आयात शुल्क लागू झालं तेव्हा सरकीचे दर आपल्याला सरासरी 3400 ते 3600 रुपयांच्या दरम्यान दिसत होते. परंतु आता हाच दर आपल्याला जवळपास 3,800 पासून ते 4,200 रुपयापर्यंत दिसून येतो. म्हणजे गुणवत्तेनुसार आपल्याला 3,800 ते 4,200 या दरम्यान सरकीचे दर आज दिसत आहेत. म्हणजेच काय, तर कापूस दराला आधार देणारा महत्त्वाचा फॅक्टर यंदा सरकी देखील ठरतोय आणि हे पुढच्या काळामध्ये सरकीच्या दराला देखील चांगला आधार राहणार आहे. थोडक्यात काय, तर सध्या बाजारामध्ये जे आपल्याला सुधारणा दिसून येते त्यासाठी प्रामुख्याने 2-3 घटक कारणीभूत आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे 1 जानेवारीपासून जे आयात शुल्क लागू झालंय ते काय 11% आयात शुल्क लागू झालं. त्यामुळे लगेचच आपल्याला आतापर्यंत तरी जवळपास 8 ते 9% वाढ दरामध्ये दिसून येते. सरासरी दरामध्ये असेल किंवा उच्चांकी दरामध्ये असेल, आपल्याला त्या दरम्यान वाढ दिसून येते. आपण जर रुपयात बघायचं झालं तर 1 जानेवारीपासून
बहुतांशी बाजारांमधला जो सरासरी भाव आहे तर तो 500 रुपयांपर्यंत वाढला आणि कमाल भाव जो आहे तो 500 ते 1000 वाढलेला दिसून येतोय। आता आयात शुल्क लागू झाल्यामुळे साहजिकच त्या प्रमाणात दरात सुधारणा दिसून आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा उत्पादन कमी झालेलं आहे, सरकीचा पुरवठा कमी असल्यामुळे सरकीचे दर सुधारलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे आयात कापूस महाग पडतोय। या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्याला हा दरामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे। मग आता पुढच्या टप्प्यामध्ये काय, तर पुढच्या टप्प्यामध्ये देखील हेच घटक काम करण्याची दाट शक्यता आहे। आयात शुल्क लागू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सरकार काय निर्णय घेतं का याकडे बाजाराचं लक्ष होतं, पण आता जवळपास स्पष्ट झालं आहे की सरकार आयात शुल्काविषयी कुठलाही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता कमीच आहे। त्यामुळं बाजारामधली आवक पुढच्या टप्प्यात देखील कमीच राहण्याची दाट शक्यता आहे। दुसरीकडे CCIनं मागच्या हंगामात ज्या 100 लाख गाठींची खरेदी केली होती तो कापूस आता जवळपास CCIनं विकून टाकला आहे। जवळपास 99% कापूस CCIनं विकलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात या राज्यांचा समावेश आहे। जवळपास 99 लाख गाठी कापूस विक्री झाल्याचं कालच पुढे आलं होतं। थोडक्यात काय तर CCIकडे यंदाचाच कापूस शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। आता आयातीचं बघूयात, यंदा कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे। मात्र हे नव्यानं घटक काही पुढे आला नाही। जेव्हा नवीन हंगाम सुरू झाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर कमी होते, देशातले दर त्यापेक्षा जास्त होते, देशातलं उत्पादन कमी झालं होतं। त्यामुळे सुरुवातीपासून अंदाज होता की यंदाची कापूस आयात ही विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे। जसं आपण मागे देखील आढावा घेतला की 31 डिसेंबरपर्यंत देशामध्ये जवळपास 32 लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आयात झालेली आहे। आपल्या देशातल्या कापसाचे दर जर आयात कापसाच्या दरापेक्षा जास्त वाढले तर साहजिकच आयात वाढीला पोषक वातावरण होईल। त्यामुळे पुढच्या टप्प्यात देखील आयात होतच राहणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस उपलब्ध देखील आहे, फक्त आपल्या देशामध्ये एकंदरीतच जे काही 11% आयात शुल्क लागलेलं आहे त्यामुळे आपल्याला कापूस दरामध्ये ही सुधारणा दिसून येते। परंतु दुसरीकडे सरकीचे दर देखील टिकून राहण्याची दाट शक्यता आहे। सरकीच्या दरामध्ये आणखीन 200-300 रुपये सुधारणा होऊ शकते असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। थोडक्यात काय तर सध्या जो काही सरासरी दर आपल्याला 8000 ते 8100 रुपयांच्या दरम्यान दिसून येतो, हा दर आणखीन 200-300 रुपयाने वाढण्याची दाट शक्यता असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे। म्हणजेच बाजारामध्ये जी भीती व्यक्त केली जाते की सरकार 11% आयात शुल्काविषयी काही निर्णय घेतं का किंवा अमेरिकेसोबत जो व्यापार करार सुरू आहे त्यामध्ये कापसाचा काही समावेश करतं का किंवा कापसाविषयी त्यामध्ये काही निर्णय घेतं का, याची चर्चा सध्या बाजारामध्ये सुरू आहे। असा निर्णय जर सरकारने घेतला तर आपल्या कापूस बाजारावर त्याचा परिणाम होऊ शकतो, परंतु अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही। त्यामुळे आपल्यापर्यंत जर अशा चर्चा आल्या असतील तर आपण सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं। तरी देखील आपण या घटकांकडे लक्ष ठेवून असावं, कारण जर अचानक सरकार पुढे आलं तर त्याचा बाजारावरती काही देखील परिणाम होऊ शकतो। परंतु आपल्याकडं हमीभावानं विक्रीचा एक पर्याय कायम असू द्या। आपण सतत हाच आढावा घेतो या हंगामामध्ये की आपण एक हमीभावानं विक्रीचा एक पर्याय आजही असू द्या। आपण तेजीची निश्चितच वाट पाहावी, कारण बाजारामध्ये सध्या तेजी आलेली आहे। हमीभावानं नोंदणी करून ठेवा केलेली नसेल तर, कारण जर समजा सरकारनं एका रात्रीतून हा निर्णय घेतला तर कापसाच्या दरावरती त्याचा परिणाम काय होईल ते आपल्याला सांगता येणार नाही। जेव्हा निर्णय पुढे येईल तेव्हा जे सांगता येईल। परंतु जर समजा दुर्दैवानं कापसाचे दर पडले किंवा हमीभावापेक्षा कमी झाले तर आपल्याला हमीभावानं विक्रीचा एक पर्याय असेल। परंतु हा निर्णय सरकारनं घेतला तरच बाजारामध्ये काही वेगळं घडू शकतं। परंतु सध्या तरी सध्याचे जे घटक आहेत हे घटक आपले दरवाढीला पोषक आहेत, हे देखील लक्षात ठेवायला हवं। आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात काय घडामोडी होतील त्याचा आढावा आपण त्यावेळी घेतच राहू। नेमकी दर पातळी कशी वाढते याचा देखील आढावा घेत राहू। रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।